राजर्षी शाहू गौरव ग्रंथ ऑडिओ स्वरूपात आपणासमोर घेऊन येत आहे. राजर्षी शाहू गौरव ग्रंथ सुधारित तिसरी आवृत्ती. संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर रमेश जाधव. महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती, मंत्रालय, मुंबई. प्रथम आवृत्ती. संपादक मंडळ अध्यक्ष आमदार पी. साळुंखे. सदस्य ग. ल. ठोकळ, पुणे. कृ. गो. सूर्यवंशी, कोल्हापूर. डॉक्टर एस. भोसले, कोल्हापूर. प्रकाशक आहेत उच्च तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. मुखपृष्ठ संजय शेलार, कोल्हापूर. मुद्रणस्थळ शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई. प्रास्ताविक. महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीमार्फत यापूर्वीच 1976 मध्ये महाराष्ट्राच्या शिक्षण विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू गौरव ग्रंथाची तिसरी सुधारित बृहत आवृत्ती महाराष्ट्राला सादर करीत असताना प्रस्तुत समितीचा अध्यक्ष म्हणून मला अतिशय आनंद होत आहे. राजर्षी शाहू छत्रपती या युगप्रवर्तक महापुरुषाने आपल्या 28 वर्षांच्या दैदिप्यमान राज्यकारभारात समस्त समाजाचे सर्वांगीण कल्याण साधावे, त्यांचे गोमटे व्हावे म्हणून जे सर्वंकष अविरत प्रयत्न केले, त्या प्रयत्नांना, कार्यांचा आदर्श लोकांच्या समोर सातत्याने राहावा म्हणून महाराष्ट्र शासन सदैव धडपडत असते. यापैकी एक महनीय बाब म्हणून राजर्षी शाहू गौरव ग्रंथाच्या सुधारित तिसऱ्या आवृत्तीची निर्मिती होय. प्रस्तुत ग्रंथाची ही सुधारित तिसरी आवृत्ती 1250 पृष्ठांहून अधिक पृष्ठांची द्विखंडात्मक झालेली आहे. कारण या आवृत्तीत नवीन 41 लेख, 9 आठवणी आणि शाहू छत्रपती संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे, शाहू छत्रपतींनी दिलेले हुकूम, आज्ञा आणि याखेरीज प्राथमिक शिक्षण मोफत सक्तीचा कायदा, विवाहासंबंधीचे कायदे, स्त्रियांना क्रूरपणाने वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा, वारसा कायदा यासारखे सामाजिक समता, व्यक्ती स्वातंत्र्य आणि दुर्बल पीडितांना म्हणजेच बहुजनांना न्याय देणारे कायदे जे राजर्षी शाहू छत्रपतींनी अंमलात आणले ते सविस्तरपणे सादर करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर या ग्रंथात शाहू छत्रपतींची सविस्तर चरित्र कालसूची आणि नामसूची देऊन संशोधक आणि सामान्यजन या सर्वांसाठी हा बृहद ग्रंथ अधिक उपयुक्त कसा होईल हे लक्षात घेतले आहे. जात, धर्म, भाषा आणि प्रदेश यानुसार महापुरुषांची वाटणी करून घेण्याचा एक जुनाट रोग भारतीय समाजात अजूनही मूळ धरून चिवटपणाने टिकून आहे. शाहू छत्रपती हा लोकराजाही त्याला अपवाद ठरलेला नाही. त्या रोगाचे इतर महापुरुषांप्रमाणे तेही बळी ठरले आहेत. म्हणूनच या नवीन आवृत्तीत शाहू छत्रपतींचे एका जिव्हाळ्याचे सांगाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू छत्रपतींचे गुरु, मित्र आणि तत्त्वज्ञ मार्गदर्शक सर एस. फ्रेझर, दिनकर पाटील, प्राचार्य नरहर कुरुंदकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य डॉक्टर गो. पवार इत्यादी मान्यवर विद्वजनांचे लेख आपणास शाहू छत्रपतींचे व्यक्तिमत्व आणि जीवनकार्य, जात, धर्म, भाषा आणि प्रदेश या मानवनिर्मित लटक्या सीमा ओलांडून अवघ्या मानवजातीच्या सर्वंकष मुक्तीच्या दिशेने कसे वाटचाल करीत होते याचे आकलन करून देतील असे ठामपणाने नमूद करता येईल. राजर्षी शाहू गौरव ग्रंथाची ही सुधारित तिसरी आवृत्ती चालत असताना एक महत्त्वाची गोष्ट नजरेत भरली. ती म्हणजे अलीकडे भूतकाळातील सामाजिक चळवळीचा आणि घडामोडींचा अभ्यास करणारे
काही अभ्यासक संशोधनाच्या नावाखाली समकालीन नेत्यांच्या, महापुरुषांच्या मैत्रीपेक्षा मतभेद किंवा संयोगापेक्षा संघर्षावरच अधिक लक्ष केंद्रित करण्यात धन्यता मानतात. परंतु या ग्रंथात प्राचार्य रा. कृ. कणबरकर या व डॉक्टर गणपतराव सूर्यवंशी, बाबा भांड, बाबूराव चौगुले इत्यादींचे लेख, शाहू छत्रपतींचे लोकमान्य टिळक, भाई माधवराव बागल, महाराजा सयाजीराव गायकवाड, नाट्यवर्षी केशवराव भोसले इत्यादी त्या त्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींशी कसे जिव्हाळ्याचे संबंध होते याचा सविस्तर आणि सुंदर मागोवा घेतात. हे सर्वच लेख वाचकांना खूप काही सांगून जातील असे मनोमन वाटते. प्रस्तुत ग्रंथाचे राजर्षी शाहू गौरव ग्रंथ असे नाव असले तरी या ग्रंथामध्ये महापुरुषांचे केवळ उदात्तीकरण करण्याचा प्रवृत्तीला फाटा देऊन शाहू छत्रपतींचे यथार्थ मूल्यमापन करणाऱ्या काही लेखांचा समावेश या ग्रंथात करण्यात आलेला आहे. विशेषतः प्राचार्य नरहर कुरुंदकर यांचा लेख किंवा बाबा भांड यांनी शाहू छत्रपती आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा मांडलेला तौलनिक लेखाजोगा या दृष्टिकोनातून चिंतनशील ठरतील. याखेरीज या बृहद ग्रंथ शाहू छत्रपतींच्या संदर्भातील नवीन अशा सुमारे 75 नवीन छायाचित्रांनी आणि संजय शेलार या तरुण चित्रकारांच्या बहुरंगी, सुंदर आणि मनोवेधक मुखपृष्ठाने सजलेला आहे. शेवटी राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाचा अध्यक्ष या नात्याने या समितीमधील सर्व मान्यवर सभासद, सचिव आणि ग्रंथाचे सभासद प्राध्यापक डॉक्टर रमेश जाधव, त्याचप्रमाणे या ग्रंथाच्या सुंदर आणि मनोवेधक छपाईबद्दल शासन मुद्रण व लेखन सामग्री संचालनालयाचे संचालक प.ज. गोसावी, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाचे व्यवस्थापक मनोहर गायकवाड आणि त्यांचे कुशल सहयोगी कर्मचारी, चित्रकार संजय शेलार आणि इतर सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा संबंधितांचे मनपूर्वक कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. इतके म्हणून मी माझे हे प्रास्ताविक संपवितो. विनोद तावडे, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र शासन. या पुस्तकात अनुक्रमणिकेत खंड पहिला, खंड दुसरा, त्याचप्रमाणे खंड तिसरा अशा प्रकारे अनुक्रमणिका या ग्रंथाची आहे. प्रथम आवृत्तीचे संपादकीय. राजर्षी शाहू जन्मशताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या शुभप्रसंगी महाराजांच्या जीवनात विविध पैलूंचे दर्शन घडविणारा राजर्षी शाहू गौरव ग्रंथ महाराष्ट्र शासनातर्फे मराठी रसिक वाचकांना सादर करताना मला निरतिशय आनंद व अभिमान वाटत आहे. शाहू जन्मशताब्दी महोत्सवाचा प्रारंभ नामदार वसंतरावजी नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कोल्हापूर येथे दिनांक 30 जून 1974 रोजी अतिशय उत्साही वातावरणात आणि थाटामाटात पार पाडला. या महोत्सवाचा सांगता समारंभ दिनांक 23 फेब्रुवारी 1976 कोल्हापूर येथे अतिशय भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री नामदार शंकरराजे चव्हाण या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्याचप्रमाणे भारताच्या कर्तृत्वशाली पंतप्रधान नामदार इंदिराजी गांधी या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत. या समारंभाचे खास वैशिष्ट्य आहे. 1974 साली शाहू जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या बैठकीत महाराजांविषयीच्या कागदपत्रांची सूची तयार करावी, महाराजांच्या चरित्राची साधने खंडशः प्रसिद्ध करावीत व महाराजांसंबंधी मराठी व इंग्रजी भाषेत गौरव ग्रंथ काढावेत अशा सूचना मी मांडल्या. महोत्सव समितीने आणि महाराष्ट्र शासनाने या सूचना मंजूर केल्या. सूची करण्याचे कार्य डॉक्टर V. गो. खोब्रेकर, संचालक पुराभिलेख यांच्यावर सोपविण्यात आले.
चरित्राच्या साधनांचे खंड प्रसिद्ध करण्याची जबाबदारी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांच्यावर टाकण्यात आली आणि शाहू गौरव ग्रंथाच्या संपादनाचे कार्य माझ्यावर सोपवण्यात आले. ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीने माझ्या विश्वासाचे सहकारी निवडण्याची मुभा मला मात्र देण्यात आली. त्याप्रमाणे शाहू महाराजांच्या कार्याबद्दल जिव्हाळा, महाराजांच्या जीवनात सखोल अभ्यास आणि संपादन कौशल्य असणारे सर्वश्री ग ल ठोकळ, कृ. सूर्यवंशी व डॉक्टर S भोसले या 3 साहित्यिकांची माझ्या अध्यक्षतेखाली एक शाहू गौरव ग्रंथ संपादन समिती स्थापन करण्यात आली. गेली 2 वर्ष संपादन समितीतील आम्ही सर्व सभासदांनी अविश्रांत परिश्रम करून आमच्यावरील जबाबदारी जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुतचा ग्रंथ म्हणजे गेल्या 2 वर्षातील आमच्या श्रमाचे फलित होय. महाराष्ट्रातील नामांकित साहित्यिक, थोर विचारवंत, सुप्रसिद्ध कलावंत, सव्यासाची पत्रपंडित, शिक्षणतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारण व समाजकारण यातील अग्रेसर नेते वगैरेंचे लेख या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. या गौरव ग्रंथाच्या निमित्ताने महाराजांच्या विशाल आणि विविधांगी कार्याचे दर्शन मराठी जनतेला घडावे असा हेतू आहे. तद्वतच वस्तुनिष्ठ, शास्त्रीय व चिकित्सक दृष्टिकोनातून महाराजांच्या कार्याचे मूल्यमापन व्हावे असाही उद्देश आहे. विषयांची केलेली निवड व अधिकारी व्यक्तींनी लिहिलेले व्यासंगपूर्ण लेख वाचल्यानंतर हा ग्रंथ म्हणजे महाराजांच्या जीवनाचे यथातथ्य दर्शन घडविणारी बिलोरी आरसा आहे याची प्रचिती नक्की होईल. गजांतलक्ष्मी पायाशी लोळण घेत असता इतर संस्थानिकांप्रमाणे पराच्या गादीवर लोळून ख्याली खुशालीत जीवन न कंठता हा राजा राजवाड्यातून महारवाड्यात गेला आणि महारवाड्यात जाणारा पहिला राजा म्हणून सामाजिक चळवळींच्या इतिहासात या राजाची नोंद सुवर्ण अक्षराने करावी लागेल. राजदंड ही शोभेची वस्तू नसून ते सेवेचे साधन आहे याची जाणीव असलेला हा एकमेव राजा होता. स्वातंत्र्योत्तर काळात भारतामध्ये राष्ट्रहिताच्या म्हणून ज्या गोष्टी अग्रक्रमाने केल्या जात आहेत त्या या राजाने 20व्या शतकाच्या प्रारंभी देश परतंत्र असताही आपल्या छोट्याशा संस्थानात निग्रहाने केल्या होत्या. भारतीय संसदेने वेठबिगार बंद करण्याचा कायदा जानेवारी 1976 मध्ये केला, तर शाहू महाराजांनी राज्यसूत्रे धारण करताच 1894 साली वेठबिगार एक वटहुकूम काढून बंद केली. जनतेतील दुर्बल घटकांना खास करून संरक्षण दिल्याशिवाय त्यांना इतरांबरोबर येणे शक्य होणार नाही याची जाणीव स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांना झाली आहे. परंतु महाराजांना स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी 50 वर्षे याची जाणीव प्रखरतेने झाली होती. त्यांनी 1902 साली विद्येत मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखून ठेवल्या आणि 18 पगड जातींना राज्यकारभारात शिरकाव करणारा दरवाजा खुला करून ठेवला. तत्कालीन ब्रिटिश हिंदुस्थानात तसेच इतर हिंदी संस्थानात कोणीही करावयास धजले नव्हते. असा अस्पृश्यता निवारणाचा कायदा सर्वप्रथम याच राजाने केला. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलामगिरीशी निगडीत असलेली महार वतनी नष्ट करावीत म्हणून 1928 ते 1940 या कालावधीत मुंबई कौन्सिलमध्ये ठराव व खाजगी बिले आणून 3 वेळा प्रयत्न केले, परंतु ते निष्फळ ठरले. द्विभाषिक राज्याच्या निर्मितीनंतर मुख्यमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण यांच्या कारकिर्दीत महार वतने नष्ट करण्याचा कायदा झाला, परंतु महार वतन, कुलकर्णी वतन आणि बलुते पद्धती महाराजांनी 1918 ते 19 सालीच कायद्याने बंद केली होती. पाश्चात्य शिक्षणाच्या प्रभावामुळे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्या सामाजिक क्रांतीच्या चळवळी सुरू झाल्या त्या चळवळीचे महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी देशमुख व आगरकर आदी अग्रणी 1890 ते 1895 या कालात दिवंगत झाले. त्यांच्या निधनामुळे
सामाजिक क्रांतीची लाट ओसरते की काय असा प्रश्न निर्माण झाला. याच वेळी एक ऐन विशीतली तर्नाबांड राजबिंडा पुरुष पुढे सरसावला आणि महात्मा फुले यांनी पेटवलेली सामाजिक क्रांतीची मशाल त्याने आपल्या हाती घेतली. हा पुरुष म्हणजेच कोल्हापूरचा राजा शाहू छत्रपती होय. 1894 साली राज्यसूत्रे धारण केल्यावर ते 1922 साली दिवंगत होईपर्यंत सामाजिक क्रांतीची मशाल त्यांनी प्रतिगामी शक्ती आणि सनातनी व्यक्ती यांच्याशी झुंज देऊन प्रज्वलित केली. हे क्रांतिकार्य पार पाडित असताना त्यांना प्रखर टीकेच्या अग्निदिव्यातून जावे लागले. महाराजांचे कार्यक्षेत्र सुरुवातीला कोल्हापूर, नंतर महाराष्ट्र आणि मृत्यूपूर्वीची 4-5 वर्ष अखिल भारतात असे झाले होते. महाराजांनी राज्यसूत्रे धारण केली त्या प्रसंगाला अनुसरून नामदार गोपाळकृष्ण गोखले व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या राजकीय धुरीणांनी अभिष्टचिंतर्पण भाषण केली व लेख लिहिले. महाराज हे शिवरायांचे वंशज असल्यामुळे महाराष्ट्राचे स्वाभाविक नेतृत्व त्यांच्याकडे आहे. महाराजांनी आपल्या प्रजेची काळजी घेत असताना महाराष्ट्रातील जनतेच्या हिताकडेही लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या हयातीत महाराजांनी कोल्हापूर संस्थानात व कोल्हापूर संस्थानाबाहेर ज्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय चळवळी केल्या त्या पाहता या दोन थोर पुरुषांच्या अपेक्षा त्यांनी फलद्रूप केल्या. ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली एक संस्थानिक या नात्याने महाराजांच्या कार्यावर व कर्तृत्वावर काही मर्यादा पडलेल्या होत्या. परंतु या सर्व मर्यादा मोठ्या खुबीने, कौशल्याने आणि मुत्सद्दीगिरीने बाजूला सारून हा राजा जनसामान्यांचे, गोरगरिबांचे, दीनदुबळ्यांचे, रंजले गांजल्यांचे कल्याण करण्यासाठी सदा सर्व काळ झटत होता. त्यांच्या दुःखावर सहानुभूतीची व मायेची फुंकर घालीत होता. त्यांचे अश्रू पुशीत होता. लॉर्ड कर्झनसारख्या कर्दनकाळ व्हाईसरॉयची कारकीर्द या देशात चालू असताना सुप्रसिद्ध क्रांतिकारक बाबू अरविंद घोष व जहाल देशभक्त लोकमान्य टिळक यांना आर्थिक सहाय्य करण्यास हा राजा कचरला नाही. एवढेच नव्हे तर नेपाळमध्ये कौलांचा कारखाना काढण्याच्या निमित्ताने बंदुकीचा कारखाना काढण्याचे प्रयत्न लोकमान्य टिळक प्रभृती जहाल देशभक्तांनी चालविले होते. त्यामागेही या राजाचा हात होता. ही गोष्ट राजकीयदृष्ट्या त्यांच्या विचारांचे वारे कोणत्या दिशेने वाहत होते हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे. अस्पृश्यता निवारण, मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण, विद्यार्थी वसतिगृहांची अभूतपूर्व योजना, धरणे बांधून हरित क्रांतीच्या दिशेने केलेली वाटचाल, मल्लविद्येला दिलेले उत्तेजन, चित्र, संगीतादी ललित कलांना व कलावंतांना दिलेला आश्रय, रंगभूमीच्या विकासार्थ केलेले प्रयत्न, राज्यकारभारात कामगारांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून रशियन राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधण्याबद्दल महाराजांनी कामगारांना दिलेली चालना इत्यादी महाराजांची विविध क्षेत्रातील कार्य पाहिली म्हणजे हा राजा समग्र क्रांतीचा म्हणजेच टोटल रिव्होल्युशन पुरस्कर्ता होता हे आपल्याला दिसून येईल. अलीकडे भारतातील सामाजिक चळवळींचा अभ्यास करणाऱ्या जगातील निरनिराळ्या विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक महाराजांच्या कार्याचा चिकित्सक दृष्टीने अभ्यास करू लागले आहेत. काही संशोधक विद्वानांनी महाराजांच्या कार्यासंबंधी प्रबंध सादर करून पाश्चात्य व भारतीय विद्यापीठांकडून डॉक्टरेट सारख्या पदव्या संपादन केल्या आहेत. पश्चिम जर्मनीतील विद्यापीठात सिर्क सियांज नावाचे राज्यशास्त्राचे एक प्राध्यापक होते. त्यांनी महाराजांच्या जीवनकार्याचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्यांच्या विद्यार्थिनीकडून ही माहिती मिळताच मी त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या गौरवग्रंथासाठी महाराजांसंबंधी एक लेख लिहावा अशी विनंती केली. माझी विनंती त्यांनी मान्य केली आणि पत्राने त्यांनी आपला विषय कळविला. रिफ्लेक्शन ऑन द प्लेस ऑफ महाराजा शाहू इन द वर्ल्ड हिस्ट्री ऑफ सोशियल रिफॉर्म्स, म्हणजेच जगाच्या सामाजिक चळवळींच्या इतिहासातील महाराजांचे स्थान
या विषयावर काही विचार हा त्यांच्या लेखाचा विषय आहे. यावरून महाराजांच्या कार्याचा विचार परदेशातील विद्वान संशोधक कसा निकोपमनाने व निखळ दृष्टीने जगातील सामाजिक चळवळीच्या संदर्भात करीत आहे हे दिसून आल्याशिवाय राहत नाही. महाराजांचे कार्य कोल्हापुरापुरते, महाराष्ट्रापुरते, अगर भारतापुरते मर्यादित नसून आज पावे तो जर्मनीमधल्या मार्टिन ल्युथरपासून अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंगपर्यंत ज्या ज्या थोर पुरुषांनी सामाजिक चळवळी केल्या त्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर महाराजांच्या कार्याचे मूल्यमापन पाश्चात्य पंडितांकडून होऊ लागले आहे. ही महाराष्ट्राला अभिमान वाटण्यासारखी घटना आहे. द्रष्टे पुरुष आपल्या काळाच्या पुढे असतात. Perhaps ahead their time. Prophets are ahead of their time अशी इंग्रजीत एक म्हण आहे. ही म्हण विशेष करून सामाजिक चळवळी करणाऱ्या थोर पुरुषांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. महाराजांनी 50-500 वर्षापूर्वी जे कार्य केले ते तत्कालीन समाजातील उच्चवर्णीय लोकांच्या टीकेचा व निंदेचा विषय होऊन बसले होते. पण इतक्या वर्षानंतर महाराजांच्या कार्याला आता राजमान्यता व लोकमान्यता मिळालेली आहे. त्यांनी केलेले कार्य हे राष्ट्र उभारणीचे कार्य होते. ही गोष्ट महाराजांच्या जन्मशताब्दी महोत्सव ज्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा झाला त्यावरून दिसून येतेच. शिवाय प्रस्तुत ग्रंथातील मान्यवर लेखकांच्या आणि विचारवंतांच्या लेखांवरूनही याची प्रचिती येते. हा ग्रंथ कोणत्याही लेखापासून वाचाव्यास सुरुवात केली तरी तो लेख वाचला म्हणजे विषयापुरती महाराजांसंबंधी संपूर्ण माहिती वाचकास मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण ग्रंथ वाचला की महाराजांचे चरित्र वाचल्याचे समाधानही वाचकास मिळेल असा विश्वास वाटतो. हा गौरव ग्रंथ म्हणजे म्हटला तर संदर्भ ग्रंथ आणि म्हटला तर चरित्र ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पहिल्या भागात बुद्धिनिष्ठ व वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून महाराजांच्या कार्याचे विवेचन, विश्लेषण आणि मूल्यमापन करणारे लेख आहेत. दुसऱ्या भागात महाराजांच्या सहवासात राहण्याचे भाग्य ज्यांना लाभलेले आहे अशा लहान थोर हयात व दिवंगत लोकांच्या हृदयसंगम आठवणी ग्रंथित केलेल्या आहेत. या आठवणीतून महाराजांच्या मनाची थोरवी, त्यांच्या अंतःकरणाच्या थरा, त्यांच्या स्वभावाचे कंगोरे, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची मुत्सद्देगिरी आणि औदार्य यासारख्या गुणांचे दर्शन वाचकांना झाल्याशिवाय राहणार नाही. हा ग्रंथ संपादन करीत असताना अनेक लहान थोर व्यक्तींचे सहकार्य मला लाभले. त्यांचे आभार मानणे व त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य मी समजतो. शाहू जन्मशताब्दी महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आणि त्यावेळचे मुख्यमंत्री नामदार वसंतरावजी नाईक आणि माजी अध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री नामदार शंकररावजी चव्हाण यांच्या प्रोत्साहनामुळे हे कार्य तडीस गेले, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. महोत्सव समितीचे माजी उपाध्यक्ष व त्यावेळचे शिक्षण मंत्री नामदार अनंत नामजोशी आणि आजी उपाध्यक्ष व शिक्षण मंत्री सौ प्रभाताई राव यांनी दिलेल्या सहाय्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण यांनी या ग्रंथाला मार्मिक विचारप्रवर्तक प्रस्तावना लिहून दिली, याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. मुख्यमंत्री नामदार शंकररावजी चव्हाण यांनी दिलेल्या अर्थपूर्ण सुरेख पुरस्काराबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. शिक्षण मंत्री नामदार प्रभाताई राव यांनी 4 शब्द लिहून या ग्रंथाची महती विशद केली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्या विनंतीस मान देऊन ज्या लेखकांनी लेख पाठवून या ग्रंथाचे अंतरंग समृद्ध करण्यास मदत केली, याबद्दल सर्व लेखकांचे मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो. प्रबोधनकार कै केशव सीताराम ठाकरे यांनी आपल्या आत्मचरित्रात महाराजांविषयीच्या हृदयसंगम आठवणी विस्ताराने दिलेल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या आठवणी या ग्रंथात समाविष्ट करण्यास पद्मभूषण धनंजय कीर यांनी मार्मिककार बाळासाहेब ठाकरे यांची परवानगी मिळवली, याबद्दल मी या दोघांचा ऋणी आहे. तसेच कै बाबूराव पेंढारकरांच्या चरित्रातील महाराजांविषयीच्या काही मनोरंजक आठवणी या ग्रंथात घेण्यास सुप्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी बाबूरावांचे चिरंजीव त्यागराज पेंढारकर
यांची परवानगी घेऊन दिली, याबद्दल या दोघांचाही मी आभारी आहे. श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज यांनी ग्रंथाबद्दल वेळोवेळी आस्था दाखवून आपल्या वस्तुसंग्रहालयातील छायाचित्रे देण्याची परवानगी दिली, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. भाई माधवरावजी बागल व न्यायमूर्ती जी.एन. वैद्य यांनी आत्मीयतेने दिलेले सततचे प्रोत्साहन मला कार्यप्रवण करण्यास उपयुक्त ठरले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. उद्योगमंत्री नामदार नरेंद्र तिडके यांच्याकडे मुद्रणालयाचे खाते असल्यामुळे ग्रंथ छपाई बाबतीत मी त्यांना भेटलो असता सर्वतोपरी सहाय्य करण्याची जी त्यांनी तत्परता दाखवली, त्याबद्दल मी त्यांचाही ऋणी आहे. शासकीय मुद्रणालयाचे संचालक माननीय श्री आ. सप्रे यांनी या कामात जातीनिशी व जिव्हाळ्याने लक्ष घालून हा ग्रंथ अल्पावधीतच छापून दिला. उत्तम कागद, उत्कृष्ट छपाई, सुबक व मजबूत बांधणी व सुंदर सजावट यामुळे हा ग्रंथ अंतर्बाह्य देखणा झाला आहे. माननीय श्री आ. सप्रे व त्यांचे सहकारी सर्व श्री रा. बो. अल्वा, क्लिप्रा पेस, मदप्रभू, प. गो. शिरगावकर व शासकीय मुद्रणालयातील सर्व लहान थोर कर्मचारी या सर्वांनी जीव ओतून काम केल्यामुळेच हा ग्रंथ अल्पावधीतच पूर्ण झाला आहे. या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मला आनंद होत आहे. हा ग्रंथ भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या शुभ हस्ते प्रकाशित होत आहे. यावेळी महाराजांच्या जीवनात घडलेल्या एका महत्त्वपूर्ण घटनेची आठवण येते. 1919 साली उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात दिनांक 19 ते 21 एप्रिल असे 3 दिवस अखिल भारतीय कुर्मी क्षत्रियांची परिषद भरली होती. छत्रपती शाहू महाराजांनी परिषदेचे अध्यक्षस्थान विभूषित केले होते. पहिल्याच दिवशी अध्यक्षीय भाषण करून महाराज निघून गेले. महाराजांच्या भाषणाने जमलेले लोक एवढे प्रभावित झाले की शेवटच्या दिवशी महाराजांना राजर्षी ही पदवी बहाल करण्याचा ठराव या परिषदेत सर्वानुमते मंजूर झाला. ज्या उत्तर प्रदेशात महाराजांना राजर्षी ही बहुमानाची पदवी लोकांनी दिली, त्याच उत्तर प्रदेशाची सुकन्या आणि आताच्या भारताच्या पंतप्रधान यांच्या शुभ हस्ते राजर्षी शाहू गौरव ग्रंथाचे प्रकाशन होत आहे. हा एक विलक्षण योगायोग आहे. यामुळे गेल्या 2 वर्षांची संपादक मंडळाची तपश्चर्या सफल होत आहे. विश्वसंत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगावयाचे तर, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, असे म्हणता येईल. तो शेवटचा दिवस आता दृष्टीपथात आल्यामुळे हे संपादकीय लिहिताना कर्तव्यपूर्तीचा आनंद आणि कृतकृत्य झाल्याचे समाधान मनाला वाटत आहे. पी. बी.